पाटील साहेब, प्रवास बरो न्यूज मध्ये आपलं स्वागत करतो. नवी मुंबईमधील प्रकल्पग्रस्तांची घरे नियमित करण्यासंदर्भात नुकताच मंत्रिमंडळामध्ये आता निर्णय झालेला आहे. गेल्या अनेक वर्षांपासून सिडको हद्दीतील जी प्रकल्पग्रस्तांची घरे आहेत ती नियमित करावी अशी मागणी केली जात होती. त्या संदर्भात सातत्याने उठाव केला जात होता, आंदोलन झालेली आहेत. आणि आज ज्या वेळेला प्रकल्पग्रस्तांनी नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते दिबा पाटील यांचं नाव देण्यात यावं अशी मागणी केली आहे, त्या वेळेला हा निर्णय झालेला आहे. म्हणजे घरे अर्थातच नियमित करण्याचा निर्णय मंत्रिमंडळामध्ये झालेला आहे. खरे तर ज्या विषयाची मागणी, ज्या गोष्टीची मागणी अनेक वर्षापासून केली जाते आणि अचानक अशा पद्धतीने तो निर्णय मंजूर होतो, म्हणजे प्रकल्पग्रस्तांना आनंद झाला पाहिजे असं या ठिकाणी सरळ सरळ म्हणता येईल. खरोखरच हा मंत्रिमंडळामध्ये जो निर्णय झालेला आहे तो फायद्याचा आहे की तोट्याचा आहे, तुम्ही याकडे कसं पाहता? कारण गेल्या अनेक वर्षापासून गावठाण हक्क असेल किंवा प्रकल्पग्रस्तांची घरे नियमित करण्यासाठी जमीन हक्क यासाठी आपण सातत्याने पाठपुरावा करतात, आंदोलन करतात. त्या ठिकाणी अनेक लोकांना आपण मार्गदर्शन केलेलं आहे. त्या संदर्भात याचिका देखील न्यायालयामध्ये दाखल झालेली आहे. त्या सगळ्या गोष्टीकडे पाटील साहेब तुम्ही कसं पाहता? या संदर्भामध्ये चांगलं काम करणाऱ्या किरण पाटील जे पेंदरचे ग्रामस्थ आहेत त्यांचं मी अभिनंदन करेन. कारण हा जो विषय आहे, आता जो विकास महाडिक या पत्रकारांनी, खरं म्हणजे हा प्रकल्पग्रस्तांच्या विरोधी पत्रकार आहे. पत्रकार कधी असा नसतो. पत्रकार हे प्रबोधनाचं काम करण्याची पत्रकारांची परंपरा आहे. परंतु विकास महाडिक यांनी मागे सुद्धा अशी चुकीची बातमी लावली होती की प्रकल्पग्रस्तांनी कृतज्ञ राहायला पाहिजे सिडको बद्दल. तशीच ही आताची बातमी सुद्धा चुकीची आहे. यामध्ये घरं अधिकृत करण्याचा निर्णय झालेला नाही, तर 90% घरं तोडण्याचा निर्णय झालेला आहे. म्हणजे शब्दामध्ये फसवण्याचा प्रकार आहे. आणि म्हणून प्रभात पर्व चॅनल लोक का बघतात त्याचं एक कारण आहे की आपण ही बातमी उघड करतोय की जी घरं अधिकृत करण्याचा निर्णय झाला असं ते बोलतायत, एकनाथ शिंदे, सिडको किंवा विकास महाडिक किंवा माननीय मुख्यमंत्री, ती घरं एकूण गावठाणाच्या फक्त 10% आहेत. आणि 10% गावठाण 1970 पूर्वी मान्य जिल्हाधिकारी आणि महाराष्ट्र शासनाने मान्यता दिलेलं गावठाण आहे, मूळ गावठाण आहे. प्रश्न असा आहे, नैसर्गिक लोकसंख्ये वाढीपोटी जे विस्तारित 90% गावठाण आहे ती जागा आमची आहे असं सिडको दावा करते. हा दावा वसंतदादा पाटील या मराठा मुख्यमंत्र्याप्रमाणे सरंजामी दावा आहे. आणि त्या वसंतदादा पाटलांचा नवा अवतार एकनाथ शिंदे आपल्या भागात आलेला आहे, जो दिबा पाटलांच्या नावाला तर विरोध करतोयच, परंतु इथल्या भूमिपुत्रांच्या विस्तारित गावठाणातल्या घरांना विरोध करतोय. ही जी सत्ता आहे ही हुकुमशाही आहे, अतिरेकीपणा आहे. आणि या सत्तेचा निषेध माननीय मुख्यमंत्र्यांचा मी जाहीर निषेध करतो. या ज्या शिवसेनेला इथल्या आगरी कोळी कराड्यांनी मोठं केलं आणि त्यांच्याबद्दल आपण कृतज्ञ झालात, यासारखं महापाप नाही. आणि म्हणून मुंबईतली 200 गावठाणं जिथे आमच्या लोकांना जमीन मालकी हक्क सिडको, तिथे सिडको नाही, तिथे महानगरपालिका आहे आणि तिथे मुख्यमंत्री देत नसतील तर निश्चितच त्याचा अर्थ आहे की ती कधीच दिबा पाटलांचं नाव देणार नाही. आणि जेव्हा अशा प्रकारचा संघर्ष उभा राहतो तेव्हा दिबा पाटलांसारखा लढा उभा करण्याशिवाय पर्याय नाही. मग त्यामध्ये 5 जणांचे ते प्राण गेलेले आहेत. ते प्राणांचं मोल आता तरुणांना कळेल की 12.5% फुकटचे भेटले नाहीत तर संघर्षाने भेटले. आता सुद्धा गावठाणं मिळवण्यासाठी आपल्याला संघर्ष करावा लागेल. आणि विकास महाडिक यांच्यासारख्या पत्रकारांचा मी निषेध करतो की आपण अशा प्रकारची लोकांची दिशाभूल करण्याचं काम करतायत. हे जे हा जो भ्रष्ट म्हणजे बुद्धिभ्रष्ट करण्याचा जो प्रकार आहे तो अत्यंत निषेधार्ह आहे. आणि म्हणून दिबा पाटलांच्या नावाच्या आंदोलनाच्या अगोदर विकास महाडिकांनी सांगितलं होतं की प्रकल्पग्रस्त कृतज्ञ झाले, त्याच्या विरुद्ध जे आंदोलन उभं राहिलं होतं. आणि सिडकोला आमच्या लोकांनी म्हटलं होतं की कोरोनाचा विषाणू, तसाच विषाणू हे आपले नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे आहेत. अशा प्रकारचं बोलायची आता वेळ आलेली आहे. कारण तुम्ही लोकांना स्पष्ट सांगा की ना 90% गावठाण हे अतिक्रमण आहे, ते अनधिकृत आहे असं बोलायची हिंमत ठेवा. कशाला फसवताय घरं अधिकृत केली म्हणून? कारण घरं अधिकृत तुम्ही एकही केलेलं नाही. तुम्ही याची क्लस्टर योजना राबवताय याचा अर्थ आमचं हे अतिक्रमण आहे असं सिद्ध करताय. ती जमीन सिडकोची असं सांगतायत. परंतु आपल्याला माहित आहे जमिनीच्या कायद्यामध्ये जमिनीची ताबा, जमिनीची वहिवाट ही जर ग्रामस्थांकडे असेल तर ती सिडकोची जमीन होऊच शकत नाही. आणि सिडको जर असा दावा करत असेल तर संपूर्ण नवी मुंबईची जमीन ही आमचीच होती, सिडकोने ती संपादित केली शासनाने, पण मूळ जमीन मालक आम्हीच आहोत. आणि मग गावठाणांची जमीन तुम्हाला संपादित करतात येणार नाही. कारण का? तुम्ही गावठाण विस्तार आतापर्यंत केलेला नाही. खास करून मुंबई, ठाणे, रायगड, पालघर इथे कुठेच गावठाण विस्तार झालेला नाही. आणि म्हणून दिबा पाटलांच्या नावाचं आंदोलन ज्या पद्धतीने आता उभं राहिलंय, सगळे लोक एक झालेले आहेत. त्यांनी आपल्या गाव कमिट्या करून
आपल्या गावठाण विस्ताराचे प्रस्ताव किरण पाटील आणि शरद ठाकूर धुतुमचे यांच्याप्रमाणे दिला पाहिजे. आमचे जे आता नेते आहेत सर्वपक्षीय नेते, हे सर्वपक्षीय नेते आपल्या गावठाण हक्काचा विषय मुख्यमंत्र्यांसमोर मांडू शकत नाहीत, कारण हे बिल्डर आहेत किंवा ठेकेदार आहेत. यांना तिथल्या कामाचं, जसं शिर्के असतील की LNTचं जे गरिबांची घरं नावाची योजना चालू आहे त्याचा ठेका भेटला की हे यांचं समाधान होतं. त्यामुळे गावातल्या शेवटच्या गरीब माणसांची प्रामाणिक असणारा नेता एकच झाला, त्यांचं नाव दिबा पाटील. त्यानंतर असा प्रामाणिकपणा आमच्यामध्ये आलेला नाही आणि म्हणून तरुणांनी हे आंदोलन हातात घ्यावं ही मी पहिल्या दिवसापासून सांगतोय. आणि ते जर हातात घेतलं नाही, गावठाणाचे प्रस्ताव दिले नाहीत, तर ही 90% गावठाणं बिल्डरांना एकनाथ शिंदे विकून टाकणार, ही सरळ दिसणारी गोष्ट आहे. आणि म्हणून ठाण्यामध्ये जो उद्रेक होतोय आज की रिक्षावाले 1000 कोटींचे मालक का झाले, चहावाले पंतप्रधान का झाले, तर तुम्हाला फसवल्यामुळं आणि आम्ही स्वतःला फसवून घेतल्यामुळं. कारण गरीब माणूस एवढी प्रगती कधी करू शकला नाही. मुंबईतला 200 गावठाणातला एकही आगरी कोळी एकनाथ शिंदे एवढा मोठा झाला नाही, नगरविकास मंत्री झाला नाही की मुख्यमंत्री झाला नाही, एवढे यांनी कष्ट केलेले नाहीत. रिक्षातून आणि चहा विकून एवढे पैसे येत नाहीत. त्यांच्यापेक्षा जास्त कष्ट आमचे मच्छीमार बांधव करतात. मग मच्छीमार बांधवांना जमीन मालकी हक्क मागच्या 70 वर्षात जर मिळाला नसेल, तर हे बाहेरून येणारे लोक या मुंबईची लूट करतात, हे वास्तव आहे. आणि या लुटीच्या विरोधात संघर्षाला आपण तयार राहावं ही माझी विनंती आहे. पाटील साहेब बघा ना, एकीकडे लोकनेते दिबा पाटील यांचं नाव नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला देण्यात अशी मागणी केली जाते आणि अशाच वेळेला हा नेमका अशा पद्धतीचा निर्णय घेतला जातो. थोडक्यात प्रकल्पग्रस्तांचा कुठेतरी त्यांना डायव्हर्ट करण्यासाठी हा केला किंवा त्यांना एक गाजर दाखवला असं तुमचं मग म्हणणं आहे का नेमका? प्रश्नच नाही. लोकांना संभ्रमित करण्यासाठी उत्तम राजकीय नेते असतात, ते काहीतरी असा इश्यू करतात. त्यांचं मुख्य काम असतं. खरं म्हणजे आता यांना आगरी कोळ्यांच्या गावठाणामध्ये चोरी करायची आहे, डाका टाकायचा आहे आणि म्हणून त्यांनी अशा प्रकारचं वातावरण केलं. इथे बाळासाहेब ठाकरेंचं नाव देतो आणि मग आमचे लोक आहेत ते दिबा पाटलांचं नाव द्या. या सगळ्या जसं धार्मिक संप्रदायामध्ये नामजप नावाचा जप असतो, म्हणजे रामाचं नाव घ्या, हनुमानाचं नाव घ्या, जप करा. परंतु रामाचं नुसतं नाव घेऊन चालणार नाही, तर रामासारखं जगलं पाहिजे. हनुमानाचं नाव घेऊन चालणार नाही तर हनुमानासारखा व्यायाम केला पाहिजे. तसं दिबांचं नुसतं नाव घेऊन चालणार नाही की जमीन हक्कासाठी 2 पाय रोवून या जमिनीत सैनिकासारखं उभं राहावं लागतं, प्रसंगी छातीवर गोळ्या घ्याव्या लागतात, द्याव्या लागतात. दिबा पाटलांचं आचरण आजच्या आंदोलनात आलं तरच आमचं अस्तित्व टिकेल. केवळ नावाचा जो घोषा लावलेला आहे आणि आमचे कुठलेही नेते विमानतळाचं पुनर्वसन बाकी आहे त्याचा विषय नाही काढत, गावठाणांचा विषय काढत नाहीत, समुद्राच्या पुनर्वसनाचा, मच्छीमारांचा पुनर्वसनाचा विषय काढत नाही. याचा अर्थ हे नेते गरिबीपासून दूर गेलेले आहेत आणि हे नेते गरिबांचा, गावकऱ्यांचा आवाज मांडू शकत नाहीत. हा त्यांच्याकडे दिबा पाटलांचा प्रामाणिकपणा नसेल तर दिबा पाटलांचं केवळ नाव घेऊन ते आम्हाला संभ्रमात टाकतायत. आपल्याला माहित आहे बबनदादा पाटील सुद्धा जे शिवसेनेचे नेते आहेत ते दिबा पाटलांचे संघर्ष समितीचे अध्यक्ष होते, परंतु आचरणाचा काही संबंध नव्हता आणि म्हणून त्यांनी पलटी मारली आता की नाही आमचे वडील हे बाळासाहेब आहेत. काय संबंध आहे? बाळासाहेब ठाकरेंनी जमीन हक्कासाठी कुठलं आंदोलन केलं असलं, एक दिवसाचं केलं असेल, एखादा शब्द वापरला असेल, तो समोर दाखवा. आणि म्हणून बाळासाहेब ठाकरेंना आम्ही बुद्धिवादी विरोध करतोय की त्यांच्या जीवनात जे गुणच नाहीत त्याबद्दल त्यांना देवत्व देणं ही एक नवीन अंधश्रद्धा आहे. आणि अशा प्रकारची अंधश्रद्धा दिबा पाटलांनी नाकारली. किंबहुना जो देव इथल्या आगरी कोळ्यांना न्याय देऊ शकत नाही ते देव सुद्धा दिबा पाटलांनी नाकारला. देव नाकारला याचा देवाला विरोध नाही, तर देव ही कल्पना आगरी कोळ्यांना जमीन मालकी हक्क देत नसेल तर ती फेकून दिलेली आहे. जसं हनुमानाला सीतेने नवरत्नांची माळ दिली आणि मग हनुमानाने ती फोडले मणी आणि फोडून दाखवला मणी. त्यामध्ये सीतामाईला सांगितलं, सीतामाई मी रामावर प्रेम करणारा भक्त आहे, या तुमच्या नवरत्नांमध्ये जर राम नसेल तर मी फेकून देईन. तसंच आताचा विषय आहे, दिबा पाटलांचं नाव घेत असताना गावठाण हक्काचे प्रस्ताव देत नसतील लोक तर या सगळ्या गावठाणाच्या नावावर झालेल्या चळवळी या एकनाथ शिंदेना पूरक आहेत, शिवसेनेला पूरक आहेत, मुख्यमंत्र्यांना पूरक आहेत आणि त्या इथल्या भूमिपत्रांचा घात करणारे आहेत. आणि म्हणून ज्या ज्या संघटनांनी गावठाण हक्काचे प्रस्ताव दिलेले नाहीत ते आपले शत्रूच आहेत, जरी आगरी कोळी असले तरी. आणि म्हणून किरण पाटील आणि धुतुमचे शरद ठाकूर आणि मुंबईचे माहीम कोळीवाडा असेल, झू कोळीवाडा असेल, ज्या गावांनी असे प्रस्ताव बनवून दिलेत ते आपले मित्र आहेत, त्यांच्याकडे घेऊन विषय समजला पाहिजे. आता जे नेते आहेत त्या नेत्यांना याच्याशी काही घेणे देणं नाही, कारण त्यांची बंगलं, त्यांची घरं, 7 पिढ्याची संपत्ती सुरक्षित आहेत. म्हणून गरिबांचं नेतृत्व दिबा पाटलांसारख्या साध्या नेत्यांनी करावं हे माझं इथे म्हणणं आहे. पाटील साहेब बघा ना, आता खरं तर किरण पाटील यांच्या ग्राम समिती पेंदरच्या आणि धुतुम ग्रामस्थांनी या ठिकाणी न्यायालयात किरण पाटलांनी न्यायालयात धाव घेतली तर जिल्हाधिकाऱ्यांकडे धुतुम गावाने त्या ठिकाणी प्रस्ताव मंजूर करण्यासाठी पाठवलेला आहे.
आता याच्यावर काय फरक पडेल मग? कारण एकतर अशा पद्धतीने निर्णय घेतला तर तिथे कुठेतरी जाणीवपूर्वक घाई केली असं म्हणायचं आहे का, किंवा त्याच्यावर कुठला फरक पडणार? नाही, किरण पाटील आणि शरद ठाकूर यांनी जे काम केलेलं आहे ते आजच्या आंदोलनाचे हिरो आहेत, म्हणजे मॉडेल आहेत, आदर्श मॉडेल आहेत. आणि म्हणून दिवा पाटलांच्या नावाच्या आंदोलनामध्ये अशा नेत्यांना पुढे ठेवलं पाहिजे. कारण दिवा पाटलांचं नाव, दिवा पाटलांनी कधीच आपल्या नावाचा मोठेपणा किंवा आग्रह धरला नाही, किंवा आताचे नेते लावतात असे फ्लॅक्स लावले नाहीत. आता जे आपण फ्लॅक्स लावलेत जेवढे दिवा पाटलांचे, तेवढ्यामध्ये गावांच्या जमिनी मोजून झाल्या असत्या. परंतु मुख्य गोष्ट असते जी आचरणाची गोष्ट असते, आचरण दिवा पाटलांचं कोणी करायला तयार नाही, हा प्रॉब्लेम आहे. आता किरण पाटील यांनी जे गावठाणाचा प्रस्ताव मांडलेला आहे तो लोकवर्गणीतून मांडलेला आहे. तसंच शरद ठाकूर यांनी गावातल्या लोकांच्याकडून पैसे घेऊन केलेले आहेत. दिवा पाटलांच्या नावाची चळवळ सुद्धा गाव कमिटी आणि गावातल्या लोकांच्या पैशावर चालवली पाहिजे. जर ती खूप मोठ्या शेठ लोकांच्या पैशावर चालत असेल तर आपल्याला माहित आहे, जो चळवळ मोठी करू शकतो तो संपवू पण शकतो. जसं आजच्या घडीला शिवसेनेला इथल्या भूमिपुत्रांनी मोठं केलं होतं, पण आज त्याच लोकांनी शिवसेनेला आता छोटं करायची तयारी सुद्धा केलेली आहे. याच्या पुढे शिवसेनेचे नेते दाड्या लावून छात्या काढून आगरी कोळ्यांच्या गावठाणात फिरूच शकत नाही, वास्तव आहे. निवडणुका जिंकणं वेगळं आहे. तुम्हाला ईव्हीएम मशीनचे चमत्कार करून आपले पंतप्रधान दाढीवाले आहेत ते निवडणुका जिंकू शकतात, तो विषय वेगळा. परंतु गावामध्ये जाणं, सन्मानाने जाणं, आगरी कोळ्यांचं प्रेम संपादन करणं हे कुठल्याही नेत्याला शक्य होणार नाही. कारण इथला माणूस आहे हा दिवा पाटलांचा खरा खंदा सैनिक आहे. तो बाळासाहेब ठाकरेंचा आभासी हिंदुत्वाचा गुलाम नाही, तो विचारवंत आहे, तो विवेकी आहे. आणि म्हणून आपल्या नेत्यांचं, शिवसेनेच्या नेत्यांचं सुद्धा सगळं म्हणणं ठोकरून काही नगरसेवक, काही शाखा प्रमुख, पहिले शाखा प्रमुख इथले तरुण आहेत ज्यांनी शिवसेनेचा राजीनामा दिलाय, यासाठी फार मोठी ताकद लागते, विचारांची शक्ती लागते, आणि ती शक्ती या भूमीमध्ये आहे. आणि म्हणून आताचं जे आंदोलन आहे दिवा पाटलांचं, या आंदोलनामध्ये गावठाण हक्काचा प्रस्ताव देणं गरजेचं आहे. मी किरण पाटील यांची जी याचिका न्यायालयात आहे त्याच्यामध्ये आणि शरद ठाकूरांचं जे म्हणणं आहे ते सांगेन. शरद ठाकूर स्वतः कायद्याचा अभ्यास करतायत, वकिली करतायत. त्यांनीच मला सांगितलं की जमीन संपादन करणं शासनाची जी प्रायोरिटी असते ती लोकांच्या घरांच्या हक्कासाठी, जगण्यासाठी, व्यवसायासाठी जमीन खरेदी करायची असते किंवा जमीन संपादित करायची असते. त्यामध्ये गावठाण हक्क हा पहिला येतो. आणि किरण पाटील यांनी जी याचिका टाकली ते कोर्टाने हेच सांगितलं की पहिल्यांदा सिडकोचं जे आता जे चालले लॉजिस्टिक पार्क वगैरे येते ते चुकीचं आहे. पहिलं म्हणजे लोकांच्या राहण्याचा अधिकार पहिला आहे, त्यांना गावठाणाला जमीन देणं हे सरकारचं काम आहे. ते न करता आम्ही क्लस्टर योजना राबवू, एसआर योजना राबवू. हे एकनाथ शिंदे हा बिल्डरांचा माणूस आहे. मी तर म्हणेन आमच्या आगरी समाजाने जशी याचिका जयश्री पाटील सदावर्तेंच्या मिसेस यांनी टाकली त्या देशमुखांच्या विरुद्ध, खंडणीच्या विरुद्ध, तशी एकनाथ शिंदेच्या विरुद्ध एक याचिका टाकली पाहिजे की आपण इथल्या प्रकल्पग्रस्तांचं म्हणणं ऐकून न घेता, जसं बाळासाहेब ठाकरेंचं नाव देता तसं क्लस्टर योजना इथे लावताना आमचे ठराव घेतलेत का गावांचे? आमचे ठराव घेतले नसतील तर आमच्या विरोधातली योजना आम्ही भारताचे नागरिक म्हणून नाकारणार, तो अधिकार आहे आम्हाला संविधानाने दिलेला. आणि हे जर सरकार ऐकत नसेल, उद्धव ठाकरे जर त्यांचे गुलाम झाले असतील तर आपण माननीय उच्च न्यायालयात आणि सर्वोच्च न्यायालयात जायचा आम्हाला अधिकार आहे. आणि अशा प्रकारच्या याचिका प्रत्येक गावाने टाकाव्यात, हा त्याच्यावरचा उपाय आहे. फ्लॅक्सवर अधिक खर्च करू नये. खर्चच करायचा असेल तर गाव मोजा, प्रस्ताव द्या आणि न्यायालयात जा, हा प्रश्न आहे. आणि म्हणून किरण पाटील यांना मी धन्यवाद देईन. सगळ्या तरुणांना सांगेन, जे कोणी ठाणे जिल्ह्यातले तरुण आज काम करतात त्यांनी किरण पाटलांना भेटावं, शरद ठाकूरांना भेटावं आणि हे प्रस्ताव द्यावेत. नेता 60 वर्षाचा झाला, माजी खासदार झाला, आमदार झाला तरी तो ज्ञानी असतो असं नाही. तो ज्ञानी त्याच्या व्यवसायाच्या बाबतीत असू शकतो, पण गरिबांच्या बाबतीत ज्ञानी किंवा गरिबांच्या बाबतीत करुणा असणारे नेते हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि दिबा पाटील आहेत. त्यांची तुलना ह्या नेत्यांशी होऊ शकत नाही. आणि म्हणून माझी तरुणांना विनंती आहे की आता एका उंचीवर आपण आलोय, 4 जिल्ह्यांचं आम्हाला समर्थन भेटलंय. आणि कालपासून बाळासाहेब आंबेडकरांनी जेव्हा या दिवांच्या आंदोलनाला पाठिंबा दिला त्यावेळी संपूर्ण महाराष्ट्र आज आगरी कोळी कराडी भंडाऱ्यांच्या बरोबर आलेला आहे. तर त्याचा फायदा घेऊन मुंबईतल्या जमिनी आम्ही वाचवल्या पाहिजेत. आणि एकनाथ शिंदेचं जे राजकारण आहे, पुन्हा एकदा सांगतो की विकास महाडिक, एकनाथ शिंदे, सिडकोचे एमडी किंवा उच्चवर्णीय मराठी आहेत, यांच्या मनामध्ये एक विकृती आहे. ती मुद्दा मी जाहीरपणे सांगतो की मागासवर्गीय लोकांना तिथल्या जमिनीमध्ये राहण्याचा अधिकार आहे. म्हणजे ओबीसी असतील, एससी असतील, एसटी असतील. जसं नवी मुंबई विमानतळामध्ये सिद्धार्थनगर इथे पाडलं गेलं, धनगरांची वस्ती पाडली गेली. या प्रश्नावर माननीय मुख्यमंत्र्यांना कळत नाही का? एकनाथ शिंदेना कळत नाही का? सिडकोला कळत नाही का? तर हा जो प्रश्न आहे, मागासवर्गीयांना, वंचितांना, भूमिहीनांना जमिनीचा अधिकार देणं हे टार्गेट असलं पाहिजे सरकारचं. सरकार त्याच्यापासून दूर चाललंय. आणि म्हणून इथे लोढासारखे बिल्डर डोंबिवली कल्याणमध्ये आम्हाला फसवतात. तिथलं कुठलंही नेतं त्या लोढाच्या विरुद्ध बोलायला तयार नाही. ठाणे जिल्ह्यामधल्या सगळ्या जमिनी आगरी कोळ्यांच्या घेतल्या. मुंबईतली 200 गावठाणं, सायन कोळीवाडा हा कोळीवाडा असून
त्याला तुम्ही काय म्हटलेलं आहे तर झोपडपट्टी म्हटलेलं आहे, आणि तिथे सुधाकर शेट्टी नावाचा बिल्डर काम करतोय. हे सगळे बिल्डर कोणाचे आहेत? ते हे शिवसेनेचे आहेत. आणि शिवसेना मुंबईत आज गावठाण हक्काच्या संघटना सुद्धा फोडते. मी ते नावं सांगत नाही, पण शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी शिवसेनेच्या गावठाण हक्काच्या विरोधातल्या लोकांनी तिथली गावठाणं तोडायची सुपारी घेतला जो आहे, हा आगरी कोळ्यांच्या व्यवसायाला आहे. हा धोका इथल्या गावठाणांना आहे. आणि आता काही लोक म्हणतात की कोणी गरजेपोटी घरं बांधली. गरजेपोटी घरं वगैरे काय नसतं, ही लोकसंख्या वाढीचा विस्तार आहे. आणि आमच्या लोकांनी काही व्यवसाय विस्तारित गावठाणात केले असतील तर आमच्या व्यावसायिक पुनर्वसन झालेलंच नाही. 12.5% म्हणजे व्यावसायिक पुनर्वसन नाही. आमची भात शेती, मिठागृह ही सगळी गेलेली आहेत. त्यांचे व्यवसाय आम्ही इथेच करणार. जसं सातारचा माणूस रिक्षा चालवायला आमच्याकडे येतो, त्या रिक्षाला पार्किंगला जागा आम्हालाच द्यावी लागते. मग आमच्या स्वतःच्या डंपर आहेत, ट्रेलर आहेत, जेसीपी आहेत, आमचे व्यवसाय आहेत, यांना पार्किंगला जागा आमच्याच गावठाणात लागणार. मग हे एकनाथ शिंदेना कळत नसेल तर एकनाथ शिंदेने कमीत कमी आगरी कोळ्यांचा विचार न घेता अशी कामं करू नयेत. आणि लोकशाही विरोधी कामं आहेत. आणि म्हणून एकनाथ शिंदे काय माझे शत्रू नाहीत, अनेक मराठा लोक माझे मित्र आहेत. परंतु त्यांनी हे जे प्रकार इथे ठाण्यात चालवलेले आहेत ते प्रकार आपल्या इथल्या बुद्धिवादी लोकांना, दिबा पाटलांच्या विचारामुळे चालणाऱ्या कार्यकर्त्यांना कळायला लागलेत. पूर्वीचं हिंदुत्व, पूर्वीचं ते गंडा बिंडा घालणं हे लोकांनी फेकून दिलेलं आहे. लोकांना अंधश्रद्धा कळायला लागलेत. लोक विज्ञानवादी झालेत. प्रणित पाटील सारखे शास्त्रज्ञ आज स्वतःला शास्त्रज्ञ म्हणतायत, परंतु त्यांनी खरं म्हणजे एकनाथ शिंदेच्या किंवा ह्या शिवसेनेच्या जी गुलामगिरी इथल्या भूमिपुत्रांवर गावठाणावर लागली त्याची चिकित्सा केली पाहिजे. यासाठी रॉकेट तंत्रज्ञान आम्हाला नको. मंगळावर आणि चंद्रावर जाणार राहू द्या, आमची गावठाणं अधिकृत आम्हाला करता येत नसतील तर शास्त्रज्ञांनी रॉकेटचं करायचं काय? इथल्या गरीबाला सुरक्षित करा, तुम्ही इथल्या मच्छीमाराला सुरक्षित करा. ते जमत नसेल आणि आम्ही म्हणतो आम्ही अवकाश योजना राबवतो, कशासाठी? आणि म्हणून हे जे आगरी कोळ्यांच्या वाट्याला हे जे ग्रह आलेले आहेत, वाईट लोक आलेले आहेत, त्यांना दूर करणं आणि देशामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये समतेचं, न्यायाचं सरकार आणणं हे आपलं टार्गेट असलं पाहिजे. आणि आतापर्यंत दिबा पाटलांनी जो संघर्ष केलाय, 4 वेळा आमदार, 2 वेळा खासदार, या दिबा पाटलांना विरोध कोणी केला याचा शोध घेतला तर वसंतदादा पाटील यांनी केलाय. त्यांच्यावर गोळ्या घातलेल्या आहेत विचारवंत माणसांवर. आणि तोच प्रकार आज ठाण्यातून एकनाथ शिंदे करतायत. आणि म्हणून माझं सरकारला, उद्धव ठाकरेंना माझे म्हणणं आहे, दिबा पाटलांच्या नावाचा आग्रह यासाठी आहे तर दिबा पाटलांनी आम्हाला ह्या जमिनीत सुरक्षित ठेवलं. आमचे ठाण्यातले, आमचे पालघर मधले, आमचे मुंबईतले, आमचे रायगडचे आगरी नाशिकला जाऊ शकत नाहीत कारण तिथे निवट्या नाहीत, तिथे चिंबोऱ्या नाहीत. आम्ही पुण्याला जाऊ शकत नाही कारण आम्ही तूप रोटी खाणारे लोक नाहीत, आम्ही मच्छी खाणारे लोक आहोत. आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचे आरमारी मावळे आहोत. आम्ही तिथे जमिनीवर जाऊन काय करणार? आणि म्हणून नवी मुंबईत विमानतळात जे पुनर्वसन झालेलं आहे त्या गावांचं मच्छीमारांच्या डोंगरावर केलेलं आहे. अशा प्रकारचे सिडकोमध्ये आर्किटेक्ट आहेत, अशा प्रकारचे सिडकोचे एमडी आहेत आणि अशा प्रकारचे नगर विकास मंत्री जर असतील तर इथली जी नैसर्गिक रचना आहे ती उद्ध्वस्त होणार आहे. आणि ही रचना देशाच्या सुरक्षेला धोकादायक आहे. देशाच्या संरक्षणाचे आरमाराचे सैनिक इथले आगरी कोळी भंडारी असतील तर त्यांची गावठाणं सुरक्षित करणं इथलं काम आहे. आणि म्हणून जी सेना छत्रपती शिवाजी महाराजांनी समुद्रात उभी केली ते आरमार आगरी कोळ्यांचं होतं. आता जी शिवसेना आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या विरोधातली आहे आणि ती इथल्या सागरी सैनिकांना उद्ध्वस्त करत असेल तर आपण आपल्या मालकी हक्कासाठी बाबासाहेब आंबेडकरांप्रमाणे स्वातंत्र्यापूर्वी जसे लढलो तशी दिबा पाटलांच्या काळात लढलो तसं आताच्या काळात सुद्धा लढणं हे तरुणांचं काम आहे, ही माझी विनंती आहे. पाटील साहेब, त्या बातमीमध्ये एक आहे ना महत्वाचा उल्लेख होता की जी प्रकल्पग्रस्तांची घरे नियमित करण्यासंदर्भात जी मागणी केली जाते, परंतु त्या ठिकाणी अनेक अशी घरं आहेत की ती जमीन माफियांनी बांधलेली आहेत असा त्या ठिकाणी आरोप केलेला गेला आहे. म्हणजे मग ती घरे नियमित न करण्यासाठी अशा पद्धतीने क्लस्टरची योजना तिथे राबवली गेली म्हणजे जाणार आहे असं त्या ठिकाणी उल्लेख आहे. खरं काय खोटं काय? हा जो भूमाफिया उल्लेख केलेला आहे तो भूमाफिया हा उल्लेख आगरी कोळ्यांसाठीच केलेला आहे. आणि अशा प्रकारची शिवी विकास माडिक यांनी अगोदरच दिली होती की प्रकल्पग्रस्त कृतज्ञ झाले. आता लोकसत्तेची जी खूप उच्च मराठी आहे ती आगरी कोळ्यांची बोलीभाषा आमचे सर्वेस्तरी बोलतात, ती बोलीभाषा वेगळी आहे. आणि आगरी कोळी कृतज्ञ झाले ही सगळ्यात मोठी शिवी आहे. खरं म्हणजे आता शिवसेना इथल्या भूमिपुत्रांशी कृतज्ञ झालेली आहे. आणि आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये कृतज्ञतेसारखं दुसरं महापाप नाही. आणि म्हणून शिवसेना इथे जवळजवळ संपलेली आहे. ते जे म्हणतायत की भूमाफियांनी बांधली, ते भूमाफिया नाहीत. खरा प्रकार असा आहे की आगरी कोळ्यांच्या 100% शेतजमिनी तुम्ही संपादित केल्यात, खाड्यांची गटारं केली, खाड्यांची गटारं केल्यामुळे मासेमारी व्यवसाय संपला. रेतीच्या व्यवसायाला तुम्ही रेती माफिया म्हटलं म्हणजे चोर म्हटलं. त्यानंतर तुम्ही वीट भट्टी संपवली, भातशेती संपवली,
मग लोकांनी व्यवसाय काय करायचा? कारण मुंबईत घर असून चालणार नाही किंवा रिक्षा चालवून आगरी कोळ्यांची पोटं भरू शकत नाही. त्यांचा व्याप फार मोठा आहे. 80 लाखाच्या आणि 1.5 कोटीच्या बोटी ते वापरत आले, आजच नाही, छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापासून. आणि असे खूप चांगल्या पद्धतीने मानवी जीवन जगणारे, मातृसत्ताक संस्कृती जगणारे इथल्या महिला, त्यांचं जीवन आहे, त्यांचे व्यवसाय नष्ट केले गेले. मग लोकांनी विषय काय केला? तर आमच्या जमिनी संपादित करून सिडको इथले प्लॉट विकते, घरं विकते आणि घरं विकण्याचा धंदा करते. तर तोच व्यवसाय आमच्या जमिनी आम्ही का करू शकत नाही? म्हणून काही लोकांनी आपल्या शेत जमिनीमध्ये इमारती बांधल्या, त्यातली काही घरं बाहेरच्या लोकांना विकली. सिडकोनी केलेला व्यवसाय जर आम्ही केला, आमच्या बिल्डरांनी केला. मधल्या काळात डोंबिवलीमध्ये 300 युवा बिल्डर माझ्याकडे आले होते. ते बिल्डर आपल्या गावात बांधकाम करायचे, तर त्यांना तडीपारीच्या नोटीस ठाणे जिल्ह्यात काढल्या गेल्या. आज मयुरेश कोटकरांच्या बाबतीत जी घटना घडलेली आहे ती हीच दादागिरी आहे, आणि याच दादागिरीने गावठाणातल्या तरुणांना संपवलंय, बिल्डरांना संपवलंय. त्याच ठिकाणी लोढा बिल्डर शेतकऱ्यांना फसवतोय, लोढा बिल्डर हा शेतकऱ्यावर अन्याय करतोय, निसर्गाचे कायद्याचे सगळे नियम धाब्यावर बसवतोय. त्या लोढा बिल्डरला बिल्डर म्हणून मान्यता मिळते, मग आमच्या तरुण बिल्डरांना का मान्यता मिळत नाही? त्यांना भूमाफिया म्हटलंय. लोढा बिल्डरला सिडको किंवा एकनाथ शिंदे किंवा महाराष्ट्र शासन भूमाफिया का म्हणत नाही? माझ्याकडे अशा अनेक केसेस आहेत की ज्याला लोढा बिल्डरला आपल्याला भूमाफिया म्हणता येईल, अनेक बिल्डरांना म्हणता येईल. नवी मुंबईत सुद्धा अनेक बिल्डरांनी आम्हाला फसवलेलं आहे, पण त्यांना माफिया कोणी म्हणत नाही. मग आगरी कोळ्यांच्या गावठाणात आगरी कोळ्यांची बांधकामं झाली, त्यांना भूमाफिया म्हणायचं, अनधिकृत म्हणाली तोडायची. हे असं आहे की चांगला शांत बसलेल्या कुत्र्याला तुम्ही पिसाळलेला कुत्रा ठरवायचा आणि त्याला गोळ्या घालायच्या. जे आपल्या विमानतळात झालेलं आहे डोंबिवलीमध्ये, म्हणजे जिथे शेती करणारे आगरी कोळी लोक होते ते विमानतळाच्या जागेत तिथल्या, त्यांना सांगितलं अतिक्रमण करणार आहेत आणि त्यांना मारलं पोलिसांनी. याचा करता करविता कोण आहे? ठाणे जिल्ह्याचा पालकमंत्री. आणि म्हणून तिथल्या लोकांनी तिथल्या गावठाणामध्ये जर बांधकाम केलं असेल तर ते भूमाफिया गेले कशी? साताऱ्याला सातारच्या लोकांनी केले, सांगलीला सांगलीच्या लोकांनी केले, पिंपरी चिंचवडमध्ये मी लोकसभा लढलो, तिथलं सगळं शहरच अनधिकृत आहे, पण त्याला मी सुद्धा अनधिकृत म्हटलं नाही. लोकांनी निवाऱ्यासाठी घरं बांधलीत, तर निवारासाठी घरं बांधली, तिथली जमीन त्यांच्या नावावर केली की ती घरं अधिकृत होती. पक्षी सुद्धा झाडावर घरटं बांधताना माणसांची हे नाही करत, परवानगी घेत नाहीत, त्यांना वाटतं तिथे घर बांधतात. निवारा हा मानवी हक्क आहे आणि निवाऱ्याचा हक्क आमच्या लोकांना आहे. कसली भूमाफियागिरी केली? मी तर तुम्हाला सांगेन, शिवसेनेतले किती मंत्री भूमाफिया आहेत, शिवसेनेचे किती बिल्डर भूमाफिया आहेत, यांची यादी आमच्याकडे आहे. आणि म्हणून मी आता मागणी करणार आहे, जशी देशमुखांची चौकशी झाली, ईडी चौकशी, तशी ठाणे जिल्ह्यातल्या सगळ्या शिवसेनेच्या मंत्र्यांची हे ईडी मार्फत चौकशी व्हावी. कारण इथल्या प्रामाणिक लोकांना, इथला जो आगरी कोळी गरीब आहे, एखादी विधवा महिला आहे, विमानतळात एक विधवा महिला आहे आपल्या चिंचपाड्यामध्ये, तिच्या घरात छप्पर उतरवलं होतं आणि त्याच काळात सिडकोनी सर्वेक्षण केलं आणि सिडकोनी सांगितलं की या घराला आम्ही पुनर्वसन देणार नाही. आता त्या महिलेने फक्त पत्रे बदलण्यासाठी उतरवले होते, तर ते घरच नाही असं म्हणणारी सिडको, एकनाथ शिंदेची सिडको, गरीबाला जर अधिकार नाकारत असेल तर तुम्हाला भूमाफिया इथल्या भूमिपुत्रांना म्हणण्याचा अधिकारच नाही. मी तर म्हणेन, मुंबईत आलेल्या सगळ्या मंत्र्यांनी, अगदी अमिताभ बच्चन असेल, सचिन तेंडुलकर असेल, इथल्या कोळीवाड्यांशी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे सुद्धा कृतज्ञच राहिले पाहिजेत. जर तुम्ही आमच्याशी कृतज्ञ होत असाल तर तुमच्याविषयी आम्ही काय बोलायचे आम्ही पण ठरवू शकतो. आता आमच्याकडे चॅनल आहे. आणि म्हणून कायद्यामध्ये आणि अत्यंत संविधानाच्या संयमिक भाषेत सांगतोय, आज जे क्लस्टर योजना जे गावठाणात राबवतात ही 90% गावठाणं तोडायचे विषय आहेत. मी तर म्हणेन, आमचे जे नेते आहेत, दिबा पाटलांच्या आंदोलनाला एवढा प्रतिसाद सामान्य माणसाने आज दिलाय, तर तुम्ही एक शब्द मुख्यमंत्र्याकडे गेलात, तुम्ही हा का म्हणू शकत नाही? जिथं प्रकल्परसांनी घर म्हटलंय, 100% जागा तर आम्ही शासनाला दिलेल्या आहेत. मग आता आमच्या घराचं अस्तित्व आहे, त्याची जमीन मालकी आम्हाला हक्क हवंय. आम्ही गावठाणाची, विस्तारित गावठाणातली जमीन मालकी मागितलेली आहे. तुम्ही घरं अधिकृत आमची करू शकत नाही, तुमची लायकी नाही. मुंबई परिसरातली जमीन ही 1 कोटीपासून 4 कोटी रुपये गुंठ्याची आहे. साताऱ्याला, एकनाथ शिंदेच्या गावाला 4 कोटीमध्ये 400 एकर जमीन येऊ शकते. इथल्या जमिनीची तुलना आपण करू नये. आणि तुम्ही एवढं उदार होऊ नये की आगरी कोळ्यांना तुम्ही जमीन मालकी हक्क देणार. आम्ही बाबासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली लढून तो हक्क, कुळ कायदा केलेला आहे, तुम्ही शिकवायची गरज नाही. आणि म्हणून आता हा संघर्ष टोकाला गेलेला आहे. खरं म्हणजे दिबा पाटलांच्या आंदोलनाचं खरं सार हे आहे की आमची विस्तारित गावठाणं 100 एकर असतील, 200 एकर असतील, त्या गावांच्या जमिनी आम्हाला भेटल्या पाहिजेत. झू कोळीवाडा मुंबईला 143 एकर आहे, त्याची जमीन मालकी आम्हाला हक्क हवाय. घरं कशी बांधावी ही बोट बांधणाऱ्या लोकांना सांगू नये. तुम्हाला फक्त रिक्षा माहित आहे. आम्ही श्रीलंकेला बोटी घेऊन गेलो, इजिप्तला घेऊन गेलेत. ज्या बोटी जर श्रीलंकेला, इजिप्तला जाऊन परत येत असतील
लाटांमध्ये येत असतील तर घराचं आर्किटेक्चर आम्हाला शिकू नये. आणि म्हणून माननीय मुख्यमंत्र्यांना माझी विनंती आहे, झालं हे खूप झालं. दिबा पाटलांचा आपण जेवढा अपमान केला तेवढा खूप झालेला आहे. आणि ह्या अपमानाचा अर्थ आहे, मला अगोदरपासून माहित होतं की ही सर्वपक्षीय कमिटी अगोदर काम करत होती, यांना इथे क्लस्टर आणायचं होतं. आणि म्हणून किरण पाटील यांनी कोर्टात गेल्यामुळे आता फार मोठा अडथळा या क्लस्टर योजनेला झालेला आहे. आणि याच्या पुढे कदाचित आज किंवा उद्या आम्ही आमची जेवढ्या गावठाणातील लोक पैसे खर्च करायला तयार असतील तर त्यांची याचिका कोर्टात टाकू. नुसत्या गावठाणा हक्कांच्या याचिका टाकणार नाही, गावठाणाच्या विरुद्ध आलेली शिवसेना त्यांच्या सगळ्या मंत्र्यांच्या विरुद्ध आम्ही याचिका टाकू. तुम्हाला विकास करायचा तो विकास करा, पण इथल्या मूळ भूमिपत्रांना जर तुम्ही चोर म्हणत असाल, भूमाफिया म्हणत असाल, रेती माफिया म्हणत असाल तर ते आम्ही सहन करणार नाही. तुमचं तत्वज्ञान तुमच्या घरी ठेवा. आणि तुम्हाला राज्य करणं जमत नसेल तर राज्य आम्ही चालवू शकतो. जो समुद्रात बोट चालू शकतो, वादळात बोट चालू शकतो, त्यापेक्षा राज्य चालवणं कठीण नाही. तुमच्या खंडण्या बंद करा आणि गावाकडे जी वाकडी नजर लागलेली आहे ती तुम्ही बदलून टाका. आतापर्यंत आमचे जे नेते आहेत, दशरथ पाटील असतील, रामशेठ ठाकूर असतील, ही जी मंडळी आहेत, बुजुर्ग मंडळी आहेत, शांत मंडळी आहेत, परंतु तरुण आता पूर्ण विचार करायला लागलेत. आमच्या वडिलांचा, आई वडिलांचा मान आम्ही ठेवू जसा दिबा पाटलांचा ठेवला, परंतु आमचे म्हातारी माणसं, आमचे नेते जर इथे कमी पडत असतील तर इथले लढणारे आगरी संपलेले नाहीत. हा संदेश मी माननीय मुख्यमंत्र्यांना देतो. आपण मला मातोश्रीवर बोलवलं नाहीत, मला मातोश्रीवर जायची गरज नाही, कारण मातोश्री मुंबईत आहे, मुंबईच्या जमिनीवर आहे. माझं एवढंच म्हणणं आहे की प्रबोधनकार ठाकरेंना तुम्ही आठवा. प्रबोधनकार ठाकरेंनी या मुंबईमध्ये महाराष्ट्रात जो संघर्ष केला तो गरिबांसाठी केला, जो बाबासाहेबांनी केला, जो महात्मा फुलेंनी केला, जो राजर्षी शाहू महाराजांनी केला. महाराष्ट्रातला फुले शाहू आंबेडकरांचा विचार सोडून ही जी जमीनदारी आणि सरंजामी सातारवरून तुम्ही ती आणलेली आहे ती साताराला घेऊन जा, इथे ठेवू नका, ही माझी नम्र विनंती आहे. तर पाटील साहेब, आपण आहे ना, खरं तर तुम्हाला नेटवर्कचा परत प्रॉब्लेम येऊ नये म्हणून लवकर टाकण्याचा प्रयत्न करूया, कारण मला नाही जेवढं होईल तेवढं, आता प्रॉब्लेम नाही ना. नाही, मला प्रश्न विचारा फक्त, लोकांच्या मनात काय प्रश्न आहे. आता ही सगळी चर्चा होत असताना मला या ठिकाणी विचारायचं आहे की या एका ठिकाणी निर्णय मंजूर झालेला आहे, म्हणजे फक्त मूळ गावठाणातील घरं खरोखर नियमित होतील का, आणि जर बाकीची घरं जर तुटणार असतील म्हणजे क्लस्टरच्या खाली, तर मग आता उपाय काय राहिलेला, मला या संदर्भात बोला. तुम्ही मागे एकदा पनवेलमध्ये पनवेल महापालिकेच्या गावठाणांची चर्चा केली होती. पनवेलच्या आयुक्तांना आपण प्रश्न विचारला होता की ते काय म्हणतात, मूळ गावठाणाचे आम्ही सर्वेक्षण करू आणि त्याचेच अधिकार देऊ. पण मूळ गावठाणाच्या बाहेर आमचे बौद्ध बांधव राहत होते, मूळ गावठाणाच्या बाहेर आदिवासी राहत होते, कारण त्याला गावठाणाच्या बाहेर काढण्याचं काम इथल्या ब्राह्मण, मराठा आणि वैश्य या उच्चवर्णीय लोकांनी पूर्वीच केलेलं आहे. मग ते गावाच्या बाहेर राहणारे लोक आहेत, त्यांची गावठाणं अधिकृत नाही का, त्यांना अतिक्रमण म्हणणार का तुम्ही? आणि असं जर अतिक्रमण म्हणत असाल तर कळंबोलीला आमचे आदिवासी आहेत गावठाणाच्या बाहेर, आदिवासींना जर तुम्ही अतिक्रमण म्हटलं तर आम्ही सुद्धा अॅट्रॉसिटी कायदा तुम्हाला लावू शकतो. आणि म्हणून आता ओबीसी लोकांनी, SC ST लोकांनी यांना हे सांगितलं पाहिजे. आता प्रश्न असा आहे, ह्या गावठाणांचा प्रश्न असा आहे की गावठाणांचे प्रस्ताव गाव कमिट्या करून देऊच तुम्ही देत नाही, तोपर्यंत हा शासनाला कळलाच नाही. माननीय जिल्हाधिकाऱ्यांना गावठाणांचे प्रस्ताव देणं हे आपलं काम आहे, परंतु किरण पाटील असतील, शरद ठाकूर असतील, ते लोकांना सांगतायत, लोक ते ऐकायला तयार नाहीत. जशी दिंडी आता निघालेली आहे, विठ्ठलाच्या नामाचा गजर करत दिंडी निघालेली आहे, परंतु विठ्ठलाच्या नामाचा गजर करत असताना, पुंडलिकाच्या नावाचा गजर करत असताना भक्त पुंडलिकांनी आई वडिलांची मातृभक्ती, पितृभक्ती सांगितली, त्याचा विसर लोकांना पडलेला आहे. बरोबर आहे, मागे एखाद्या वारकऱ्यांनी आपल्या बायकोला मारला, त्याचा व्हिडिओ व्हायरल झाला. अशा प्रकारची भक्ती किंवा अशा प्रकारचा विचार असू शकत नाही. तसं दिबा पाटलांचं आंदोलन हे गावठाण हक्कांचं आंदोलन झालं पाहिजे. आणि आज जो निर्णय आलेला आहे याच्यामध्ये एकनाथ शिंदेच्या मनात हे वाईटच होतं. दिबा पाटलांच्या नावाला विरोध करणं त्याचा यासाठीच झाला की तुम्ही बाळासाहेब ठाकरेंच्या हिंदुत्वावर खुश व्हा. हिंदुत्व हेच राष्ट्रीयत्व, हिंदुत्व हीच मुक्ती आहे, पण जमीन आणि गावठाण कोण देणार? आणि म्हणून बाळासाहेब ठाकरेंपेक्षा हजारो पटींनी उंच कोण असतील तर दिबा पाटील, कारण दिबा पाटलांनी आमचं अस्तित्व निश्चित केलेलं आहे. बाळासाहेब ठाकरेंनी आमचं अस्तित्व निश्चित केलेलं नाही. किंबहुना मुंबईतल्या 200 गावठाणा आजही मुख्यमंत्री जमीन मालकी हक्क देत नाहीत. मी इथे राजकारण आणू इच्छित नाही, परंतु आशिष शेलार हे भाजपाचे आमदार आहेत. त्या आशिष शेलारांना आम्ही वरळीमध्ये सांगितलं की आशिष शेलार, आपण मुंबईतून आमदार होतात, आपण मराठा आहात, तुमचा आणि आमचा तसा काही संबंध नाही. तुम्ही हुंडा घेणारे लोक आहेत, आम्ही हुंडा नाकारणारे लोक आहोत. आम्ही मातृसत्ताक आहोत, तुम्ही पितृसत्ताक आहात. तुम्ही आमदार होताय, ज्या दिवशी आगरी कोळ्यांना कळेल इथले मराठा आमदार इथल्या गावठाणांचे विरोधी आहेत, तेव्हा तुमची आमदारकी राहणार नाही. बरोबर आहे. आणि आज मुंबईमध्ये शिवसेना तेच करते. मुंबई शिवसेना काय करते? कोळीवाड्यांना जमीन मालकी हक्क नाकारते आणि सांगते आम्ही 4 FSI देतो आणि तुमचा विकास करू. तुम्ही आमचा विकास करूच शकत नाही.
कारण आमचा विकास आम्हाला काय ते माहित आहे. ज्यांच्या घरात 80 फूट लांबीची बोट आहे, 30 फूट रुंदीची बोट आहे, ते 280च्या घरात मावू शकत नाही. एवढी अक्कल जर उद्धवजी ठाकरेंना नसेल, ते चित्रकार आहेत. राज ठाकरे हे सुद्धा चांगले चित्रकार आहेत, आर्किटेक्ट आहेत, कलाकार आहेत. हे सगळे बाळासाहेब ठाकरे कलाकार होते. मग आगरी कोळ्यांना एवढ्या मोठ्या बोटी घेऊन तुम्ही 280च्या फुटाच्या फ्लॅटमध्ये बसवणार कसं? तसं इथल्या नवी मुंबईतल्या आगऱ्यांना कसं बसवणार? तर हा प्रश्न आहे. आणि म्हणून ही जबरदस्ती आहे. ही जबरदस्ती बिल्डरांकडून पैसे घ्यायचे आणि पैसे घेऊन ही गावठाणं त्यांना विकायची आणि त्या पैशावर निवडणुका लढायच्या. त्या पैशावर सांगायचं आगरी कोळ्यांना मी 1000 कोटीचा 2000 कोटीचा मालक आहे, कुठून आणले तुम्ही पैसे? आणि माझं आध्यात्मिक म्हणणं आहे, तुम्हाला ज्या पैशाचा गर्व असेल तर याच मातीत तुम्ही जाणार आहात. फार काळ तुम्ही जिवंत राहणार नाही. राजकारणी म्हणून तुम्हाला जी मान्यता भेटलेली आहे ती आगरी कोळ्यांच्या मान्यतेमुळे. ज्या दिवशी आगरी कोळी लोक शिवसेनेचा धनुष्यबाण, शिवसेना, वाघ हे सगळं फेकून देतील त्यावेळी शिवसेना शिल्लक राहणार नाही. शिवसेना ही मनामध्ये आहे. आणि तुम्हाला असं वाटत असेल शिवसेना एकनाथ शिंदेच्या हातामध्ये आहे तर ते खोटं आहे. आम्हाला 1 मिनिट लागणार नाही शिवसेनेला बाहेर फेकून द्यायला. आणि मुंबईमध्ये जास्त पसरता येणार नाही. मुंबईची जमीन कमी आहे. मुंबईमध्ये आगरी कोळ्यांच्या मान्यतेशिवाय कुठलाही राजकीय पक्ष उभा राहू शकत नाही. असा गर्व जर कोणाला झाला असेल तर येत्या निवडणुकीमध्ये तो आम्ही उतरवू. शिवाजी पार्कच्या सभेमध्ये बाळासाहेब आंबेडकरांनी बाळासाहेब ठाकरेंपेक्षा मोठी सभा घेऊन दाखवली. त्या सभेचा मी अध्यक्ष होतो. दुसरी सभा आम्ही लावू आणि आम्ही पर्याय देऊ की आगरी कोळ्यांना जमीन हक्क देणारा पक्ष किती राज्य करेल. भाजपवाले बोलायचे ना, राम नाम की बात करेगा वही देश पे राज करेगा. आम्ही म्हणतो दिबा पाटील की बात करेगा वही मुंबई पे राज करेगा. इधर बाळासाहेब ठाकरे नहीं चलेगा, राम भी नहीं चलेगा, अटल बिहारी भी नहीं चलेगा. इधर दिबा पाटील ही चलेगा, इधर आगरी कोळी चलेगा, इधर भंडारी चलेगा, ईस्ट इंडियन चलेगा, आदिवासी चलेगा, एकवीर आई चलेगी. पाटील साहेब आपण समारोपाकडे जाऊ. मला भीती वाटते नेटवर्क जाण्याची, म्हणून मी आपण लवकरात लवकर आटपूया. बरं, आता नेमकं खरोखरच यामध्ये अजिबात फायदा होणार नाही असं तुमचं म्हणणं आहे. काही घरं जी आहेत जी मूळ गावठाणाच्या आतमध्ये आहेत ती नियमित केली जातील, त्यांना काय फायदा होईल का? किंवा बाहेरची जी घरं आहेत त्यांचा क्लस्टर मध्ये नेमका काय तोटा होईल, म्हणजे थोडक्यात मला सांगायचं. तुम्हाला मी भाजपच्या भाषेत सांगतो. राम मंदिराचा संघर्ष हा जमीन हक्कासाठी चालला होता. जमीन अधिकृत केली न्यायालयाने तेव्हा राम मंदिर उभं राहिलं. प्रश्न असा आहे, आगरी कोळ्यांच्या गावठाणांची जमीन आहे जी सिडको आपली म्हणते, ज्याच्यावर सिडकोचा प्रत्यक्ष ताबा आज नाही, तो आगरी कोळ्यांचाच ताबा आहे, पजेशन आहे, वहिवाट आहे. मुंबईचा हाच प्रश्न आहे. जमीन मालकी दिल्याशिवाय घर अधिकृत कशी होईल? दुसऱ्याच्या जमिनीमध्ये असलेलं घर अनधिकृत आहे. आणि म्हणून घर अधिकृत करण्याचा प्रश्न नाही. गावठाणाची जमीन आहे, 10% गावठाण आहे. आपल्याला माहिती आहे कळंबोलीचं आमचे गावठाण आहे, ते कळंबोलीचं गावठाण मूळ गावठाण हे 2 एकर आहे आणि विस्तारित गावठाण 32 एकर आहे. मी विशाल ढगे या मराठा सिडकोच्या अधिकाऱ्याला सांगितलं, अरे तुझ्यात हिंमत असेल ना तर 32 एकर मधली घरं तोडून दाखव, शहाणपणा करू नको. आणि म्हणून सांगतो तुम्हाला, 2 एकर गावठाण 70 पूर्वीचं आहे. आता जे वाढलेलं आहे ते गावठाण अधिकृत, म्हणजे जमीन मालकी द्या. विकासाचा प्रश्न नाही. एकनाथ शिंदेच्या बिल्डरांची आम्हाला गरज नाही. हे बिल्डर क्लस्टर योजना साताऱ्याला लावा, तुमच्या गावाला लावा, कोळीवाड्यांना मुंबईला लावू नका, ही माझी विनंती आहे. आणि ही जबरदस्ती करण्याचा प्रयत्न जर या मुंबई परिसरात झाला तर मी माननीय पोलीस आयुक्तांना पण सांगतो, कायदा सुव्यवस्था धोक्यात आणण्याचं काम सिडको करते, कायदा सुव्यवस्था आणण्याचं काम इथले गृहमंत्री करतायत, कायदा सुव्यवस्था आणण्याचं काम मुख्यमंत्री करतायत. कारण कोणाच्याही घरावर जर तुम्ही त्याला अतिक्रमण म्हणून तोडायचा प्रयत्न केला तर पशुपक्ष्यांचा न्याय तोच आहे. कावळ्याचं घट तुम्ही तोडायला गेलात तर कावळा टोची मारतो डोक्यामध्ये माणसाच्या. मग माणसाने काय करावं? गुलाबाची फुलं वाटावीत? तुम्हाला काय फुलं गुलाब घेऊन येऊ का आम्हाला तुम्हाला? आणि म्हणून आम्हाला काहीच तुमच्याकडून अपेक्षा नाही. आमचे व्यवसाय मासेमारी, आम्ही स्वकष्टाने पैसे कमवतो, आम्ही आमचे रोजगार करतो, आम्ही आमच्या कष्टाने जगतो. आमच्या घरात स्वतंत्रपणे जगू देण्या इतकं एवढंच सरकार आम्हाला पाहिजे. आमच्या इथे इंग्रज आले, पोर्तुगीज आले, फ्रेंच आले, मोगल आले, त्यांनी कोळीवाड्यांना कधी अनधिकृत म्हटलं नाही, अतिक्रमण म्हटलं नाही. इथे काय म्हटलेलं आहे? भूमाफिया म्हटलेलं आहे. एवढ्या मोठ्या जागतिक शासकांनी असं म्हटलेलं आहे. मुंबईतल्या इंग्रजांनी जे कायदे केलेत ते गावठाणं त्यांनी सुरक्षित केलेले आहेत. सायन कोळीवाड्याची नोंद कोळीवाडा अशी इंग्रजांनी केली. तो इंग्रजांमध्ये प्रामाणिकपण आहे. 4 नॉटिकल समुद्र, 1 नॉटिकल म्हणजे 1.8 किलोमीटर एवढा समुद्र मालकी हक्काने कोळ्यांना दिलाय, आग्र्यांना दिलाय. इंग्रज करू शकतात तर शिवाजी महाराजांचं नाव सांगणारी उद्धव ठाकरे का करू शकत नाही? तुम्ही कोणाचं तत्वज्ञान सांगता? आणि म्हणून हे तत्वज्ञान तेच आहे, ब्राह्मण क्षत्रिय वैश्यांचं आहे, ज्यांनी मनुस्मृतीच्या आधारे भारताची लूट केली आणि मनुस्मृतीचं राज्य उलथवून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय संविधान आणलं. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या आम्ही
हे आहोत, विचारांचे पाईक आहोत. आणि बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले यांना आदर्श दिबा पाटलांनी मानले. दिबा पाटलांनी शिवसेनेत निवडणूक लढली म्हणून दिबा पाटलांनी बाळासाहेबांचं तत्वज्ञान नाही स्वीकारलं. दिबा पाटलांचं तत्वज्ञान देव नाकारून माणसाला न्याय देण्याचं तत्वज्ञान आहे. अशा प्रकारचे हिंदुत्वाचे आम्ही गुलाम होणार नाहीत. आणि म्हणून महाविकास आघाडीचे उरण पनवेलचे जे नेते आहेत ते आज बाळासाहेब ठाकरेंचं नाव सांगतात. त्यांच्याविषयी मी वाईट बोलण्याचं टाळलं, कारण मला कल्पना आहे यांच्या अंगात छत्रपती शिवाजी महाराजांच्या आरमारी मावळ्यांचं रक्त आहे. यांच्या अंगात दिबा पाटलांचं नातेवाईकच, दिबा पाटलांचे सगळे आम्ही नातेक आहोत. आणि हे रक्त एक ना एक दिवशी प्रामाणिकपणे वागेल. त्यांचे मेंदू प्रामाणिक वागतील, त्यांची बुद्धी प्रामाणिक वागेल. आणि किरण पाटील आणि शरद ठाकूर यांनी जे केलेलं आहे तो गावठाण हक्काचा, गावठाणाचा ठराव ठाणे जिल्ह्यात पण होईल. ठाणे जिल्ह्यातल्या नवी मुंबईतल्या गावठाण हक्कासाठी काम करणाऱ्या संघटनांना मी प्रेमानं सांगतो, तुम्ही गावठाण हक्कासाठी अनेक गावामध्ये विस्तार केलात, 95 गावात केलात, पण एकाही गावठाणाचा तुम्ही विस्तार दिला नाही. त्याचा अर्थ असा आहे की दारू पिणारा दारू पित असतो, त्याला दारू सोडा रोज सांगितलं जातं, पण 4-5 वाजले की दारुड्याच्या गुत्त्याकडे जातो. त्यावेळी जर दारुड्याला दारूपासून बाहेर काढायचं असेल तर चांगल्या जाणकार माणसांनी दारूला पर्याय द्यावा लागतो. त्याला सांगायला रे बा, दूध पी, लस्सी पी, लिंबू सरबत पी, जे तुझ्या आरोग्याला चांगलं आहे. पण अशा संघटना गावठाण हक्काचा प्रस्ताव देत नसतील तर ते आपल्या बांधवांना दारूच पित राहा, दारूनी मरा, अशा प्रकारचा चुकीचा संदेश देतात. आणि म्हणून चांगला पर्याय देणं हे आंदोलनाचं काम असतं. दिबा पाटलांच्या नावासाठी एवढी मोठी आता संघटना 4 जिल्ह्यात उभी राहिली. महाराष्ट्रातल्या सगळ्या ओबीसींचा, मागासवर्गीयांचा पाठिंबा त्याला मिळतोय. आणि म्हणून आदिवासी असतील, आमच्या इथले कळंबोलीचे असतील, पनवेलचे असतील, महाराष्ट्रातले आदिवासी असतील, एसटी असतील, आगरी कोळ्यांच्या या आंदोलनाने, जमीन हक्कामुळे महाराष्ट्रातल्या सगळ्या गरीब मागासवर्गीयांना जमिनीच्या मालकी हक्काचा, छत्रपती शिवाजी महाराजांचा रयतेचा विचार आवडू लागलाय. तुम्ही हिरो झालात महाराष्ट्रामध्ये, आणि हे हिरो पण भविष्यातल्या महाराष्ट्राच्या राज्यकर्त्यांचा आहे. इथे आता फसवं हिंदुत्व चालणार नाही. मग ते भाजपचं असेल किंवा ते शिवसेनेचं असेल, ज्यामध्ये राम नाही, म्हणजे ज्यामध्ये गावठाण नाही असे दिबा पाटील असू शकत नाही, ज्यामध्ये 12.5% नाहीत असे दिबा पाटील असू शकत नाही. दिबा पाटील म्हणजे जमीन मालकी हक्क. दिबा पाटील म्हणजे भारत माझा देश आहे. भारत माझा देश आहे तर 7-12 पण नावावर असला पाहिजे. भारत माझा देश आहे अशी प्रतिज्ञा बोलून कधी काय कोणी जमीन मालक होत नाही. आणि म्हणून भारत माझा देश असेल तर गावठाणांचा 7-12 माझा असला पाहिजे. हा राष्ट्राचा विचार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिला. अशा प्रकारचा राष्ट्रवाद पाहिजे. सावरकरांचा राष्ट्रवाद नको आम्हाला, हेडगेवारांचा राष्ट्रवाद नको, आणि बाळासाहेब ठाकरेंचा सुद्धा हिंदू राष्ट्रवाद नको आम्हाला. आम्हाला जमीन मालकी हक्कांचा, दिबा पाटलांचा राष्ट्रवाद पाहिजे. आणि हे तुम्हाला कळत नसेल तर मैदानात 24 तारखेला आम्ही सांगू. आणि त्यामध्ये सिडकोचं कार्यालय जे आहे ते सिडकोच्या कार्यालयामध्ये दिबा पाटलांचा फोटो लावल्याशिवाय आम्ही मागे फिरणार नाही. आणि दिबा पाटलांचा फोटो लावून सांगू की ही इमारत आहे, आमच्या जमिनीत आहे, इथले नेते दिबा पाटील आहेत, आणि विमानतळामध्ये दिबा पाटील आहेत. घराघरात, फुटाफुटावर, प्रत्येक ठिकाणी, डोंगर दऱ्यामध्ये, समुद्रामध्ये दिबा पाटील आहेत. इथे दुसरं कोणी चालणार नाही. याचं कारण आहे, दिबा पाटील हा न्यायाचा सिंबॉल आहे. जसे बाबासाहेब आंबेडकर हे ज्ञानाचा सिंबॉल आहेत, तसं दिबा पाटील स्वातंत्र्यानंतर इथल्या जमीन मालकी हक्काचा सिंबॉल आहे. आणि त्यांचेच फोटो लागले पाहिजेत. मी एकनाथ शिंदेला विनंती करेन, आपण इथे आलात, आपण इथे मंत्री झालात, आपला मुलगा खासदार झाला, एवढा सन्मान तुम्हाला सातारा आणि सांगलीनी पण दिला नसता, किंवा बारामतीनी पण दिला नसता, आणि नागपूरनी पण दिला नसता. त्या ठाण्यातल्या आगरी कोळ्यांशी तुम्ही प्रामाणिक राहा. मरण ठरलेलं आहे, तुम्ही पण मरणार आहात, मी पण मरणार आहे. मराच्या अगोदर लोकांच्या आशीर्वाद घेऊन मरा, ही माझी नम्र विनंती आहे. कारण इथे हिटलर सुद्धा आला आणि इथे सिकंदर सुद्धा आला. खाली हात आया था, खाली हात गया. तुम्हाला सुद्धा जायचं आहे. आणि म्हणून ही आध्यात्मिक भाषा, आई एकविरीची भाषा तुम्हाला कळत असेल तर समजून घ्या. पण आता हा संघर्ष टाळा. या संघर्षामधून या देशामध्ये, या महाराष्ट्रामध्ये अशांती येऊ शकते. आणि आगरी कोळी कराडी भंडारी हा समाज आनंदाने राहणार. नारळी पौर्णिमेला, भाऊबीजेला, रक्षाबंधनला सगळ्या महिला, लेकी बालींना कौतुकाने आनंद देणारा, सुख देणारा समाज आहे. इथे हुंड्यासाठी बायका जाळणारे लोक नाहीत. म्हणून अशा प्रकारची विकृती जी आपल्या मुंबईत आलेली आहे ती घालवणं हे आई विक्रीला मानणाऱ्या सगळ्या मुलांचं काम आहे, सगळ्या मुलींचं काम आहे. आणि म्हणून बाकी माझा कुठल्याही शासकांना विरोध नाही आहे, फक्त विरोध यासाठी आहे ज्या तत्वाने तुम्ही चाललात. गावठानं विकायला तुम्ही निघालात. कितीही बिल्डर आले आणि समुद्र किनाऱ्यावर त्यांनी बिल्डिंग बांधल्या, तर मुंबईच्या समुद्रात हे लोक टिकणार नाहीत. ज्यावेळी एकाच वेळी भरती येईल आणि एकाच वेळी पाऊस येईल, ज्यावेळी मुंबई बुडेल, त्यावेळी यांची पळता भुई थोडी होईल, जमीन पण यांना मिळणार नाही. बोला पाटील सर, आवाज येतो का? तर खरं तर जमीन हक्क आणि गावठाण विस्तार यासाठी सातत्याने प्रयत्न करणारे राजाराम पाटील साहेब आपल्यासोबत होतं. पुन्हा एकदा नेटवर्कचा प्रॉब्लेम आलाच, परंतु जवळपास ही चर्चा अगदी सविस्तर झालेली आहे. मला वाटतं या चर्चेमध्ये
सर्व मुद्दे त्यांनी अगदी त्या मुद्द्यांचं त्यांनी त्याच्यावर भाष्य केलेलं आहे. ही चर्चा आपल्याला कशी वाटली? खरोखरच आता जो नवी मुंबई प्रकल्पग्रस्तांची घरे नियमित करण्यासंदर्भात जो राज्य सरकारने निर्णय घेतलेला आहे तो खरोखर फायद्याचा आहे का तोट्याचा आहे? ही चर्चा ऐकल्यानंतर आपल्याला काय वाटतं त्या संदर्भात प्रतिक्रिया अवश्य नोंदवा. या ठिकाणी आपलं सर्वांनी या चर्चेमध्ये सहभागी झाले, त्याच्यामध्ये आपण बऱ्याच लोकांनी कमेंट केलेल्या आपल्या सर्वांचे देखील मी धन्यवाद मानतो आणि ही चर्चा इथेच थांबवतो. धन्यवाद.